आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। नवेनिरपूर येथील राकेश सूर्यवंशी यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने भर पावसात या झाडाने पेट घेतला। यामुळे कुटुंबातील सदस्य मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते। मात्र यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी न झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून कालपर्यंत शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागत होता। मात्र आज दुपारी 4 ते 4:30 वाजेच्या दरम्यान वातावरणात अचानक बदल होऊन विजा वादळाला सुरुवात होऊन अचानक पाऊस सुरू झाला। अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली। विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्याच्या वेगात कांदा, हरभरा व गहू झाकण्यासाठी शेतकरी वर्ग शेतात धावपळ करताना दिसत होता। परिसरात मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट होता। यात नवेनिरपूर येथील शेतकरी राकेश सूर्यवंशी यांच्या शेतात भर पावसात घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळली। क्षणार्धात झाडाने पेट घेतला। यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे। बागलाण वृत्तांतसाठी आनंद दाणे।